नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील तब्बल 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या संबंधित एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या चर्चेत आहे. पण या बातमीमध्ये फक्त 93 लाख शेतकरी हा आकडा महत्त्वाचा नाही, तर तुमच्या खात्यात योजनेचा लाभ मिळवताना कोणत्या 4 गोष्टी अगदी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तुमचं नाव पात्र असूनही पेमेंट का अडकू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून नेमकं काय तपासलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी महत्त्वाची तपासणी सांगणार आहे जी अनेक शेतकरी दुर्लक्षित करतात आणि नंतर हप्ता किंवा योजनेचा लाभ अडकल्यावर त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. आणि तुम्ही आपल्या शेतकरी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर शेतकरी योजना, नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा अनुदान आणि सरकारच्या नवीन निर्णयाची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवरती ठेवा. आता सर्वात आधी समजून घेऊया की 93 लाख शेतकरी नेमके कोण आहेत आणि या आकड्याचा अर्थ काय आहे. महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते आणि ती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आहे. पात्र शेतकऱ्यांना या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते आणि PM किसान सोबतच मिळणारा लाभ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरतो. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आहेत आणि विविध वितरणाच्या टप्प्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी DBTच्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवला जातो. त्यामुळे 93 लाख शेतकरी हा आकडा समोर आला की अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो, आपलं नाव या यादीमध्ये आहे का आणि आपल्याला पुढचा लाभ मिळणार का. आणि इथेच पुढचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण शेतकरी बांधवांनो, फक्त योजना सुरू आहे किंवा तुमचं नाव पूर्वी लाभार्थी होतं म्हणून प्रत्येक वेळेस पेमेंट कोणत्याही अडचणीशिवाय खात्यात जमा होईल असं नाही. सरकारी योजनांमधील DBT पेमेंटसाठी तुमच्या नोंदी आणि बँकिंग माहिती व्यवस्थित असणं महत्त्वाचं असतं. म्हणून सर्वात पहिली तपासणी म्हणजे तुमचं बँक खाते सक्रिय आहे का. खाते बंद, निष्क्रिय किंवा काही कारणांमुळे व्यवहारात अडचण असेल तर पेमेंटमध्ये समस्या येऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आधार आणि बँक खात्याची संबंधित माहिती योग्य आहे का. तिसरी गोष्ट म्हणजे DBTसाठी आवश्यक स्थिती व्यवस्थित आहे का. आणि चौथी गोष्ट म्हणजे सरकारी योजनेच्या नोंदीमध्ये तुमचं नाव, जमीन किंवा इतर संबंधित माहितीमध्ये काही तफावत आहे का. या 4 गोष्टी व्यवस्थित असतील तर लाभ मिळण्याच्या प्रक्रियेत अनावश्यक अडचणी कमी होऊ शकतात. मात्र आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न नक्की पडला असेल, माझ्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले पण माझ्या खात्यात अजून का आले नाहीत. तर याचं एकच कारण असतं असं नाही, कारण अनेक वेळा बँक खात्याची संबंधित समस्या असू शकते, काही वेळा आधार किंवा DBTच्या संदर्भात अडचण असू शकते, काही वेळा सरकारी नोंदी अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांची पात्रता किंवा कागदपत्रांशी संबंधित माहिती तपासण्याची गरज असू शकते. त्यामुळे पैसे आले नाहीत म्हणून लगेच तुमचं नाव कट झालं किंवा योजना बंद झाली असा निष्कर्ष अजिबात करू नका. सर्वप्रथम तुमची स्थिती तपासा. आणि शेतकरी बांधवांनो, इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नमो शेतकरी आणि PM किसान योजना या 2 स्वतंत्र योजना आहेत. पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून लाभ मिळू शकतो. PM किसान योजनेत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, तर महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेतूनही पात्र लाभार्थ्यांना 6,000 रुपये एवढी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिली जाते. त्यामुळे या दोन्ही योजनेच्या लाभाकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहतात. मात्र सोशल मीडियावर फिरवणारी प्रत्येक तारीख, प्रत्येक रक्कम किंवा आज अमुक वाजता सर्वांच्या खात्यात पैसे येणारच अशी माहिती खरी असेलच असं नाही. त्यामुळे कोणत्याही अपडेट अंतिम मानण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लिहा. उदाहरणार्थ पुणे, नाशिक, अहमदनगर, नांदेड, लातूर, परभणी, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्र. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तो लिहा, कारण तुमच्या कमेंटमधून कोणत्या भागातील शेतकरी ही माहिती सर्वाधिक पाहत आहेत हे समजेल आणि त्यानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये जिल्हानिहाय माहिती देणं आम्हालाही सोपं होतं.
आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुमच्या खात्यात पैसे आले का नाही हे कसं तपासायचं. यासाठी सर्वात प्रथम तुमच्या बँक खात्याचा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, मिनी स्टेटमेंट किंवा पासबुक तपासा. डीबीटी पद्धतीने रक्कम जमा झाली असेल तर संबंधित व्यवहाराची नोंदी दिसू शकते. त्याचबरोबर उपलब्ध असल्यास संबंधित सरकारी पोर्टलवर तुमच्या बेनिफिशरी स्टेटस आणि पेमेंट स्टेटस असा तपासा. जर स्टेटसमध्ये काही अडचण दिसत असेल किंवा माहिती जुळत नसेल तर जवळच्या सीएससी केंद्रातून किंवा संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयातून अधिक माहिती घेणे योग्य ठरेल. आणि आता मी सुरुवातीला सांगितलेली सर्वात महत्त्वाची तपासणी, तुमच्या बँक खात्याची माहिती फक्त आधार कार्डशी जोडलेली आहे का एवढंच पाहू नका, तर डीबीटी संदर्भातील स्थिती आणि तुमच्या योजनेतील बेनिफिशरी डिटेल्स देखील तपासा. कारण अनेक वेळा शेतकरी फक्त आधार लिंक आहे का एवढंच पाहतात आणि बाकीची स्थिती तपासत नाहीत. त्यामुळे पुढचा लाभ अपेक्षित असेल तर तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाची सूचना, हप्ता किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून कोणालाही अनोळखी व्यक्तीला OTP, ATM पिन, UPI पिन, CVV किंवा बँक खात्याची संवेदनशील माहिती देऊ नका. कोणी फोन करून तुमचा हप्ता रिलीज करतो, तुमची KYC पूर्ण करतो किंवा पेमेंट मिळवण्यासाठी OTP सांगा असं म्हणत असेल तर सावध राहा. अशा फसवणुकीपासून स्वतःचं बँक खातं सुरक्षित ठेवणं हे देखील तितक्याच महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या संपूर्ण अपडेटचा सारांश अगदी सोप्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या लाभाशी जोडलेले आहेत. लाभ डीबीटीच्या पद्धतीने देण्यात येतो. त्यामुळे बँक खाते सक्रिय आहे का, आधार आणि बँकेची माहिती योग्य आहे का, डीबीटी संदर्भातील स्थिती व्यवस्थित आहे का आणि सरकारी नोंदीमध्ये तुमची माहिती अचूक आहे का, या गोष्टी तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपुष्ट तारखा आणि रकमेवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहिती तपासा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या गावातील किसान किंवा एक नमो शेतकरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. कारण एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या खात्याची किंवा लाभार्थ्याची स्थिती पाहण्याची तपासणी करण्याची माहिती मिळाली तर व्हिडिओचा उद्देश पूर्ण होईल. आणि अजून तुम्ही शेतकरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. कारण नमो शेतकरी, PM किसान किंवा पीक विमा, कर्जमाफी, अनुदान आणि शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटवर आम्ही सोप्या भाषेत माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा शेतकरी, तुमचा जिल्हा देखील लिहिला तर आणखी चांगलं. पुढील अधिकृत अपडेट समोर आली की ती माहिती सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहू. तोपर्यंत तुमची कागदपत्रे, बँक खाते आणि योजनेची माहिती व्यवस्थित तपासा. कोणालाही OTP देऊ नका आणि सरकारी योजनेबद्दलची माहिती नेमकी अधिकृत माध्यमातून पडताळणी घेऊन पडताळा. भेटूया पुढच्या एका शेतकरी मोठ्या अपडेट मध्ये. जय जवान, जय किसान, धन्यवाद.